साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. इतिहासात पाहिलेला आहे की हाच असा एक राजा आहे जगामध्ये की ज्याला म्हणजे तुमच्या इथं बसलेले सगळ्यांच्या पूर्वजांनी प्राणाची आहुती देऊन त्या राजाला गादीवर बसवला आणि त्या राजाने लोकशाही आणली. त्याच वेळेला 400 वर्षापूर्वी आणखी खूप क्रांत्या झाल्या युरोपमध्ये. आपण फ्रान्सची क्रांती बघूया तर तिथल्या जनतेने राजा राणेला कापलं तिथे आणि मग तिथं लोकशाही आली. पण आपल्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. शिवाजी राजा फक्त एकच राजा जगामध्ये आहे की ज्याला आपल्या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या आजोबा पंजोबा जे पण असतील त्यांनी प्राणाची आहुती देऊन त्याला गादीवर बसवलं. आणि शिवाजी राजा जेव्हा लहान होते म्हणजे जेव्हा ते बाळ घरातून रांगत जेव्हा बाहेर आलं तेव्हा जिजाऊ साहेबांनी त्या बाळाला सांगितलं की बाबा तुला ह्या सगळ्या रयतेचे अश्रू पुसायचे, गोरगरिबांचे अश्रू पुसायचे, कुठल्याही शेतकऱ्याला त्रास न व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. तो इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. पण बनिस्पत मी काय बघतो, गेले 30 वर्ष मी निवृत्तीनंतर हे काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ही आमची सगळी टीम दिवसेंदिवस मोठीच होत चाललेली आहे. तर आपण काय बघतो बऱ्याचशा ठिकाणी 21व्या शतकातल्या आया आई काय सांगते, बाळ घरात मारायला अरे शेजारी जो मामा आहे ना त्याच्या घरी जायचं नाही, आपलं त्याची भांडण झाले. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये विष भरायचं काम आपण बचपन पासून करतो. आणि पलीकडचं आपल्या चुलत्याचं घर आहे तिकडे पण नको जाऊ, तिकडे पण आपलं भांडण झालं वगैरे. असं करून आपण मुलांच्या मनामध्ये विष पेरणी करत असतो. म्हणजे कुणी याच्याबद्दल राग मानू नये, पण हे मी माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन मी बघतोय. तर म्हणून शिवाजी राजे ग्रेट होते आणि शिवाजी राजांचा विचार घेऊन जर आपण हे काम करायला लागलो, जसं माझं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाची कॉपी घ्यायला पाहिजे होती. तर शिवाजी राजांचे जे अंगरक्षक होते त्याच्यातले 70% तर मुस्लिम मावळेच होते. मला सांगा ते 24 तास राजांच्या बरोबर असायचे पण शिवाजी राजांच्या नखाला किंवा केसाला सुद्धा धक्का दिला ते त्यांच्याबरोबर कायम राहिले. हालाकी शिवाजी महाराजांना त्यांना फार इच्छा होती की त्यांना रणांगणात मृत्यू यावा, पण त्यात तसं झालं नाही. पुण्याचा एक तुम्हाला किस्सा सांगतो की पुण्यामध्ये मी निवृत्तीच्या वेळेला म्हणजे 90 ते 92च्या काळात 200 एकर जमीन, पडीक जमीन जिथे जर मी नसता आज इंटरेस्ट घेतला तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी धारावी सारखी झोपडपट्टी झाली असती. आपली गोरगरीब जनता विचार जाणार कुठं, स्वतःचं घर नसतं. पण नाही, तर आम्ही तिथे 200 एकरामध्ये 35 तळी करून म्हणजे जसं म्हणतो ना टेनिस कोर्टच्या साईजची किंवा बॅडमिंटन कोर्टच्या साईजची अशी 35 तळी आणि 2 मोठी तळी फुटबॉल ग्राउंडच्या साईजची केली. आणि तिथं आम्ही 1,00,000-1.5 लाख झाडं लावून त्याचं नाव दिलं अब्दुल हमीद पक्षी तीर्थ. तर बरेचसे शिवसेनेचे काहीतरी नंतर माझ्या ऑफिसमध्ये मला फोन आला कि साहब गेट पे बहुत सारे लोग आए हुए हैं, वो ऐसा बोल रहे आपको मिलना चाहते हैं और ये नाम भी दिया वगैरह वगैरह. तर जेव्हा ते आत आले ते असे काय म्हणतात त्याला, असे द्वेषाने फणफणलेली ही मंडळी होती. त्यांना बसवलं, पाणी पाजलं. त्यांना म्हटलं अरे भाई क्या प्रॉब्लेम क्या है. बोले नहीं आपने अब्दुल हमीद का नाम क्यों दिया. अरे मैंने कहा भाई जर आजच्या घटनेला शिवाजी महाराज जर असते तर शिवाजी महाराज काय म्हटले असते की बाबांनो मला लढाईत मृत्यू हवा माझी इच्छा होती, या देशासाठी माझं रक्त सांडावं अशी इच्छा होती, पण मी करू नाही शकलो. पण अब्दुल हमीदने 1965च्या लढाईमध्ये शत्रूचे 5 टँक मारले आणि स्वतः तो शहीद झाला. म्हणजे स्वतः त्याला एक चांगलं मरण आलं, पुण्य मरण आलं आपण त्याला म्हणतो, म्हणून त्याचंच नाव योग्य आहे. आणि मग हे शिवसेनेची लोक आहेत ते शांत झाले. म्हणून तुम्ही पाहिलं असेल शिवाजी राजांचा घोडा असा 4 पायावर उधळलेला नसतो कधी, हे तुम्हाला कल्पना असेल. जसा राणी लक्ष्मीबाईचा घोडा 4 पायावर उभा आहे कारण ते लढाईत मरण आलं त्याला. शिवाजी महाराजांचा घोडा 3 पायावर उभा असतो आणि एकच पायावर असतो. तर सांगायचा उद्देश काय की शिवाजी राजे इतके ग्रेट होते की ज्याला ज्या विषयामध्ये ज्ञान होतं त्याला त्यांनी मुख्य बनवला.